नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण सावंतवाडीच्या उठावाचा थरारक इतिहास उलगडणार आहोत. MPSCच्या अभ्यासक्रमातला हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आता नुसती पुस्तकी घोकंपट्टी करण्यापेक्षा आपण याला एका जिद्दीच्या आणि बंडाच्या चित्तथरार कथेतून समजून घेऊया. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आज आपण 5 प्रमुख टप्पे पाहणार आहोत. सावंतवाडीचा पाडाव, उठावाची नेमकी कारणे, तब्बल 10 वर्ष चाललेलं बंड, ब्रिटिशांची दडपशाही आणि शेवटी याचा ऐतिहासिक वारसा. एक स्थानिक राजघराणं एका बलाढ्य साम्राज्यवादी शक्तीशी कसं भिडलं, याचा हा एक अतिशय रंजक प्रवास असणार आहे. सगळ्यात आधी पाहूया सावंतवाडीचा पाडाव. 1818 मध्ये मराठा साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर नेमकी काय परिस्थिती होती हे समजून घेणं इथे खूप गरजेचं आहे. आता सावंतवाडी आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे भोसले घराण्याच्या आधिपत्याखालचं एक अतिशय स्वाभिमानी राज्य होतं. पण 1818 नंतर काय झालं? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने या राज्याच्या अंतर्गत कारभारात अत्यंत आक्रमकपणे ढवळाढवळ करायला सुरुवात केली. आणि साहजिकच या सततच्या बाह्य हस्तक्षेपामुळं तिथे एक अतिशय खोल आणि रचनात्मक असंतोष निर्माण होऊ लागला. यानंतर आपण वळूया या उठावाच्या कारणांकडे. ही बंडाची ठेणगी नेमकी पडली कशी? पहा, हा असंतोष काही रातोरात निर्माण झालेला नव्हता. ब्रिटिशांनी काही असे प्रशासकीय बदल केले ज्यांनी स्थानिक समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. त्यांनी अत्यंत हुकुमशाही पद्धतीने तत्कालीन शासक खेम सावंत तृतीय म्हणजेच बापूसाहेब यांना गादीवरून हटवलं आणि एका अल्पवयीन वारसाला गादीवर बसवून राज्यकारभार स्वतःच्या रिजन्सी काउन्सिलच्या हाती घेतला. एवढंच नाही तर स्थानिक सरदारांचे महसूल गोळा करण्याचे पारंपरिक अधिकारही हिरावून घेतले. जे गडकरी होते म्हणजे स्थानिक सैनिक, त्यांना नोकऱ्यांवरून काढलं, काहींचा पगार कमी केला आणि सगळ्यात वाईट म्हणजे अतिशय जाचक जमीन महसुलाच्या धोरणांमुळे तिथली कृषी अर्थव्यवस्था पार उद्ध्वस्त झाली. म्हणजेच प्रशासकीय कागदावरच्या एका सहीने सरदार, सैनिक आणि शेतकरी या सर्वांचीच पारंपरिक जीवनपद्धती कशी पद्धतशीरपणे मोडून काढली गेली हे आपल्या लक्षात येईल. आणि इथूनच सुरुवात झाली ती 10 वर्षांच्या बंडाची. आता हा इतिहास आपल्याला प्रत्यक्ष रणांगणावर घेऊन जातो. इथे हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. 10 हा प्रतिकार म्हणजे काही एखादी छोटी मोठी दंगल नव्हती बरं का. तर तब्बल 10 वर्ष चाललेला हा एक अतिशय प्रदीर्घ आणि कठीण संघर्ष होता, जो 2 प्रमुख टप्प्यांमध्ये लढला गेला. पहिल्या टप्प्यात म्हणजे 1828 ते 1830च्या दरम्यान ब्रिटिशांच्या रिजन्सी काउन्सिलने स्थानिक नेतृत्वाला डावलल्यामुळे संतापाचा उद्रेक झाला. फोन सावंत या स्थानिक नेत्याने काय केलं तर त्यांनी असंतुष्ट सैनिक आणि नागरिकांना एकत्र करून थेट ब्रिटिशांच्या चौक्यांवर हल्ले चढवले. त्यांची दळणवळणाची साधने तोडून टाकली. फोन सावंत यांचं हे नेतृत्व इतकं प्रभावी ठरलं की ब्रिटिशांना लष्करी बळ आणि राजनैतिक आश्वासनांचा वापर करून तिथे तात्पुरती का होईना पण शांतता प्रस्थापित करावीच लागली. पण आता एक मोठा प्रश्न निर्माण होतो. 1830ची ही शांतता खरोखरच टिकली का? लोकांच्या मनातला राग अजूनही धुमसत होताच आणि जाचक महसूल धोरणे तशीच सुरू होती. त्यामुळे ही राजनैतिक मलमपट्टी खरंच किती काळ टिकणार होती? जेव्हा 1836 मध्ये पुन्हा एकदा उघडपणे बंडाला सुरुवात झाली तेव्हा बंडखोरांनी एका पारंपरिक अस्त्राचा वापर केला आणि ते अस्त्र म्हणजे गनिमी कावा. कोकण आणि पश्चिम घाटातल्या डोंगर रांगा आणि घनदाट जंगलांचा फायदा घेत शत्रूवर अचानक हल्ला करायचा आणि तितक्याच वेगाने जंगलात नाहीसे व्हायचे. पारंपरिक ब्रिटिश सैन्याला सळो की पळो करून सोडण्यासाठी ही पद्धत अतिशय अचूक ठरली. हा संघर्ष म्हणजे जणू 2 पूर्णपणे भिन्न युद्ध पद्धतींचीच लढत होती. एका बाजूला आपले बंडखोर, ज्यांना तिथल्या घनदाट जंगलांची खडानखडा माहिती होती, स्थानिक लोकांचा भक्कम पाठिंबा होता आणि गनिमी काव्यावर त्यांचं निर्विवाद वर्चस्व होतं. आणि दुसऱ्या बाजूला कोण? तर ब्रिटिश, ज्यांच्याकडे केवळ पारंपरिक पायदळाचे डावपेच होते. भौगोलिक परिस्थितीची त्यांना अजिबात माहिती नव्हती आणि सुरुवातीला त्यांनी फक्त तुकड्या तुकड्यांमध्ये लष्करी कारवाई केली. थोडक्यात एका महाकाय शक्तीविरुद्ध स्थानिक ताकद असा हा थरार होता. यानंतर मात्र ब्रिटिशांनी सुरू केली आपली अमानुष दडपशाही. 1838 पर्यंत ब्रिटिशांच्या लक्षात आलं होतं की अशा किरकोळ कारवायांनी काहीच साध्य होणार नाही. त्यांनी काय केलं तर अनुभवी सेनापतींच्या नेतृत्वाखाली एक महाकाय आणि संघटित फौज तैनात केली. जवळच्या पोर्तुगीज गोव्यातून येणारी बंडखोरांची रसद पूर्णपणे तोडून टाकली. बंडखोरांच्या तळांचा पद्धतशीरपणे शोध घेऊन ते उद्ध्वस्त केले. एवढंच नाही तर सावंतवाडीत थेट लष्करी कायदा म्हणजे मार्शल लॉ लागू केला आणि स्थानिक लोकांकडून सगळी शस्त्रे काढून घेतली. आता ही पुढची गोष्ट ऐकून खरोखरच थक्क व्हायला होतं. पायाभूत सुविधांचा शस्त्रासारखा वापर. ब्रिटिशांनी चक्क घनदाट जंगलांमधून थेट रस्ते बांधले. आणि हे रस्ते काय विकासासाठी नव्हते,
तर बंडखोरांचा जो भौगोलिक फायदा होता ती पश्चिम घाटाची नैसर्गिक तटबंदी नष्ट करण्यासाठी आखलेली ही एक अतिशय धूर्त लष्करी खेळी होती. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया, ऐतिहासिक वारसा आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे. ही कालरेषा किंवा टाईमलाईन म्हणजे परीक्षेसाठी एक अचूक चीट कोड आहे असं समजायला हरकत नाही. 1818 मराठा साम्राज्याचा अस्त, 1828 रिजन्सीमुळे पहिल्या टप्प्याला सुरुवात, 1830ची तात्पुरती शांतता, 1836 पुन्हा बंडाला सुरुवात, 1838 ब्रिटिशांची संपूर्ण दडपशाही आणि त्यानंतर 1844चा कोल्हापूरमधला गडकरी उठाव. सावंतवाडीचा हा उठाव 1844च्या प्रसिद्ध गडकरी उठावाच्या अगदी आधीच्या दशकात घडला हे आपल्याला पक्क लक्षात ठेवायचं आहे. या माहितीचा आपण एक मेंटल स्नॅपशॉट नक्कीच घ्यायला हवा. सावंतवाडी म्हणजे आजचा सिंधुदुर्ग. 1828 ते 1838 हा काळ. भोसले घराणे, फोंड सावंत हे प्रमुख नेते, गनिमी कावाही युद्धपद्धती, ब्रिटिशांचा हस्तक्षेप हे मुख्य कारण आणि शेवटी ब्रिटिशांची दडपशाही व पॉलिटिकल एजंटची नेमणूक. आधुनिक भारताच्या इतिहासातील या विषयावर प्रभुत्व मिळवण्यासाठी हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि शेवटी एक विचार करण्याजोगा प्रश्न. सावंतवाडीसारख्या या स्थानिक उठावांचा अभ्यास केल्याने साम्राज्यशाही आणि त्याला होणारा प्रतिकार याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलतो? सावंतवाडीच्या या उठावाने हे स्पष्ट केलं की जेव्हा स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं तेव्हा त्याला तितक्याच तीव्र आणि सुनियोजित प्रतिकाराला सामोरे जावे लागते. यावरून आपण नक्कीच विचार करू शकतो की अशा आणखी किती स्थानिक बंडाने आपल्या आधुनिक इतिहासाला एक वेगळी कलाटणी दिली असेल. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण इथेच थांबूया.